नमस्कार मित्रांनो, स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात NPS वात्सल्य योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही योजना 18 सप्टेंबरपासून आता सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी या योजनेद्वारे मिळणार आहे. पण ही योजना नेमकी काय आहे हे आपण पाहून घेऊया. मित्रांनो, कोणत्या वयोगटातील मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, या योजनेचे फायदे नेमके काय आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ केला. या योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांसाठी NPS योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. वयाच्या 18व्या वर्षी NPS वात्सल्य खाते सामान्य NPS खात्यात रूपांतरित केले जाईल. आपल्या पाल्याच्या नावे होऊ शकते. मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 18 सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेचा सदस्य होण्यासाठी ऑनलाईन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येणार आहे. मित्रांनो, NPS वात्सल्य योजना ही मुलांसाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या NPS योजनेचा विस्तार आहे. यामध्ये 18 वर्षाखालील मुलांचे खाते उघडता येईल, जे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित NPS खात्यात रूपांतरित केले जाईल. मात्र NPS वात्सल्य योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात पेन्शन वयाच्या 60व्या वर्षीच मिळणार आहे. शेअर, कॉर्पोरेट लोन आणि सरकारी सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीवर NPSने अनुक्रमे 14%, 9.1% आणि 8.8% परतावा मिळवला आहे, असे सीतारामन म्हणाल्या. मित्रांनो, NPS वात्सल्य योजना अल्पवयीन मुलांसाठी स्पेशल योजनेचा श्रीगणेश. आता लहान मुलांची चिंता सोडा. लहान मुलांसाठी स्पेशल ही योजना आहे. मित्रांनो, या योजनेद्वारे आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल. मित्रांनो, NPS वात्सल्य योजनेत तुम्ही गुंतवणूक करावी का? या योजनेत फ्लेक्सिबल कॉन्ट्रीब्युशन आणि गुंतवणुकीचे पर्याय देखील आहेत. त्यानुसार मुलांच्या नावे वार्षिक 1000 रुपयापर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. मित्रांनो, योगदान मर्यादा वाढल्याने कामगारांची सामाजिक सुरक्षा मजबूत होईल आणि NPS वात्सल्य योजना ही पालकांसाठी आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याची उत्तम संधी असेल. लवकर सुरुवात करून आणि नियमित बचत करून कुटुंबे त्यांच्या मुलांसाठी मोठी संपत्ती निर्माण करू शकतात. ही योजना सर्व वयोगटातील लोकांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. NPS वात्सल्य योजनेत गुंतवणुकीचे तपशील. NPS वात्सल्य योजनेद्वारे पालक पेन्शन खात्यात गुंतवणूक करून मुलाच्या भविष्यासाठी बचत करू शकतील. दीर्घकाळात मोठा निधी. या योजनेत चक्रवाढचा उपयोग केला जातो आणि यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. पालक आपल्या मुलाच्या नावावर वार्षिक 1000 रुपयांची गुंतवणूक सुरुवात करू शकतात, ज्यामुळे ही योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल. ही योजना सर्वसमावेशकता आणि आर्थिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देते. वेळ. NPS वात्सल्य योजनेचा लॉक इन कालावधी काय? या योजनेअंतर्गत 3 वर्षाच्या लॉक इन कालावधीनंतर शिक्षण, गंभीर आजार आणि अपंगत्व यासारख्या गरजांसाठी जमा रकमेपैकी 25% रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली असून खात्यातून जास्तीत जास्त 3 वेळेस पैसे काढले जाऊ शकतात.
म्हणजे या खात्यातून आपल्याला जास्तीत जास्त फक्त 3 वेळेस पैसे काढता येणार आहेत. NPS वात्सल्य योजनेचे प्रमुख फायदे. लहानपणापासूनच पेन्शन योजना. या योजनेमुळे मुले लहानपणापासूनच पेन्शन योजनेशी जोडली जातील. दीर्घकालीन गुंतवणूक. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास संपत्ती वाढण्याची शक्यता जास्त असते. कर लाभ. या योजनेतील गुंतवणुकीवर कर लाभ मिळू शकतात. लवचिकता. योजनेतील गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी लवचिकपणे निवडला जाऊ शकतो. मुलाची मालकी. खाते मुलाच्या नावावर असल्यामुळे त्याचे स्वतःचे भविष्यातील निर्णय घेता येतील. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मूल खात्यातून पैसे काढू शकते किंवा वयाच्या 60व्या वर्षी पेन्शन घेऊ शकते. मित्रांनो, या योजनेत सामील होणाऱ्या अल्पवयीन ग्राहकांना किंवा मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देखील दिला जाणार आहे. ही योजना निवृत्त वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत राबवली जाणार आहे. दीर्घकाळ आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 18 सप्टेंबर रोजी NPS वात्सल्य योजनेचा श्रीगणेशा केला आहे, ज्याची अलीकडेच 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती. देशातील सर्व मुलांना मजबूत आर्थिक पाया प्रदान करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे पालकांनी या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक ही कालांतराने मुलांना एक मोठा आर्थिक फायदा मिळवून देऊ शकणार आहे. त्याचबरोबर वयाच्या 18व्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावाने हे अकाउंट NPS अंतर्गत हस्तांतरित केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेविषयी तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि पाहत रहा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. और आशीर्वाद के साथ ही शुरू किया जाता है, इसीलिए हम इस कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन के साथ करेंगे और ईश्वर से सबकी समृद्धि और कल्याण की प्रार्थना करेंगे. I would now request all the esteemed dignitaries on the dais, please come forward to light the lamp. Thank you. I will also request our kid Snigdha Singhi to please join them for light lamping. Thank you. आइए अब देखते हैं NPS वात्सल्य पर एक शॉर्ट वीडियो. मासी ने कितनी सुंदर ड्रेस दी है. NPS वात्सल्य ये किसने दिया? ये हमने दिया है. तो इसका मैं क्या करूँगी? तुम्हें नहीं, बल्कि ये तुम्हारे लिए करेगा और करता रहेगा, चाहे तुम कितनी भी बड़ी हो जाओ. सभी चाहते हैं अपने बच्चों की आज की नहीं कल की जरूरतों को भी पूरा करें. इसीलिए हमने चुना है NPS वात्सल्य, जो सालाना 1000 रुपए के निवेश से भी शुरू हो जाता है. NPS वात्सल्य आप 18 वर्ष तक के बच्चों के लिए ले सकते हैं, जो 18 वर्ष बाद खुद ही NPS अकाउंट में कन्वर्ट हो जाएगा. काश हमारे बचपन में भी NPS वात्सल्य होता. हमारे लिए NPS है ना, जो हमें देगा पेंशन, मतलब रिटायरमेंट बिना टेंशन. इसीलिए कहता हूँ